आता हे जे जन्मलेलं पिल्लू म्हणजे माद आहे तर त्याला किती महिन्यानंतर लागण करायला पाहिजे आपण? आता काय जागेवर कसं आहे की खाद्य जर कमी जास्त भेटलं हा. तर त्यांचं वजन कमी जास्त राहतं काय. तरी पण नाही म्हणलं तरी ती 70 ते 80 किलो ची जवळ होत नाही तर ती क्रॉस करू नये. नाहीतर जर क्रॉस केली तर मग त्यांचे आता पिल्लं मरतात किंवा त्या मादीला त्रास होतो. सर्वच काय प्रॉब्लेम असत. जसं लवकर कुणी लग्न केलं 12-13 वर्षात तर तो प्रॉब्लेम येतो काय. तसंच त्या प्रकारे ह्यांचं पण आहे. कमीत कमी 70 ते 80 किलोचं जवळ होत नाही तर त्याच्यानंतरच क्रॉस करावे. बर. आणि एक मादा किती पिल्लं देते म्हणजे वर्षभरात? वर्षभरात ती 2दा पिल्लं देते आणि तिसऱ्या वेळेस गाभून राहते. आणि जरी त्याचं ॲव्हरेज काढायचं म्हणलं तर बेस्ट ॲव्हरेज म्हणलं तर 7 किंवा 8 असं असलं तरच त्या मादा ठेवावेत. नाही तर त्या असं नाही की 2 आणि 4 पिल्लं दिले प्रत्येक वेळेस. पहिली वेळेस बघा, दुसरी वेळेस जर तिने सेम तसंच दिलं तर त्याला माझ्या हिशोबाने तरी त्याला कटिंग मध्ये घालून टाका. त्या वर्षभर तुमच्या मनुसार 10 ते 20 पिल्लं तरी आरामशीर दिलं पाहिजे. कमीत कमी 20 पिल्लं तरी 18 ते 20 पिल्लं वर्षभरात देते ती आणि तिसऱ्या वेळेस गाभण राहते. तर मित्रांनो, या वारा पालनामध्ये जर तुम्हाला आणखी जर माहिती पाहिजे असेल तर आम्ही युट्यूब मध्ये दिलेलं आहे, जे सबस्क्राईब बटन आहे त्या खाली लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून आपण संपूर्ण मार्गदर्शन व संपूर्ण माहिती बघू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आमचे व्हिडिओ जर नवीन असला तर सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.